तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचं स्वागत करतो माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये. हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे आणि तसं तर अजून मी काही यूट्यूब चॅनल वगैरे अजून काही खोललं नाही आहे. माझी इच्छा झाली की एक ब्लॉग तर बनवला पाहिजे, कारण माझ्याकडे कॅमेरा आहे आणि मी त्याचा काहीच उपयोग करत नाही. हा माझा जो पहिला ब्लॉग आहे त्यामध्ये मी चाललो आता गोरखगड. गोरखगड हा जो किल्ला आहे, जो गड आहे, तो ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात येतो. मुंबई आणि पुण्यातील भरपूर लोक या गडाला भेट देतात विकेंडच्या दिवशी. आज तर काही विकेंड नाही आहे आणि आज तर सोमवार आहे, कारण आम्हाला गर्दी नको हवी होती, त्यामुळे आम्ही आज सोमवारी निघालो. तर माझा हा पहिला ब्लॉग आहे. मला माहीत नाही कसं शूट करायचं, काय करायचं, कशा प्रकारे ब्लॉगिंग होते, मला याची काहीच आयडिया नाही. पण मी प्रयत्न करतो आहे, बघू कशा प्रकारे मी हा ब्लॉग करू शकतो, कशा प्रकारे मी सर्व शूटिंग करू शकतो, कसा माझा एक्सपिरियन्स मी कॅमेऱ्यात उतरवायचा प्रयत्न करू शकतो. बघू कसं सर्व मॅनेज होतं आहे. जे पण काही आहे सर्व मी ह्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करेल. आणि आज बघायला गेलं तर आज सोमवार आहे आणि आज काही एवढी गर्दी आम्हाला तिथे भेटणार नाही. आणि ह्या गाडीने आम्ही चाललो आहे. ही माझ्या भावाची गाडी आहे, एंटॉर्क 150 आय थिंक, एंटॉर्क 125. तर ह्या गाडीने आम्ही आता चाललो आहे. तर गोरखगडचा जो रूट आहे त्या रूटमध्ये जे पण काही व्ह्यूज असतील ते मी पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करेल. आणि पाऊसही खूप पडतो आहे, तर ह्या पावसाचा आनंद घेत आम्ही या ट्रेकला सुरुवात करतो आहे. निघायचं? येस. गोरखगड जो हा ट्रेक आहे तो गोरखगडची जर उंची बोलला तर तो साधारणतः 2100 फुटावर आहे समुद्रपट्टीपासून. आणि गोरखगड हा किल्ला, याला नाव कसं पडलं हे मी तिकडे गेल्यावर तुम्हाला सांगेल. तोपर्यंत या निसर्गाचा आनंद घेत आणि ह्या रोजचा व्ह्यू बघत आपण ट्रेकला सुरुवात केलेली आहे. तर 2 तासाच्या लाँग ड्राईव्हनंतर, म्हणजे सुंदर अशा लाँग ड्राईव्हनंतर आम्ही आता पोचलो आहोत गोरखगडाच्या प्रवेशद्वारापासून. निसर्गाचा आनंद घेत आणि पावसाचा आनंद घेत आम्ही आता पोचलो इथे. आणि हे जे गाव आहे, ज्या गावात म्हणजे जे गोरखगडचा जो बेस विलेज जो आहे त्या गावाचं नाव आहे देहरी. आणि संपूर्ण ट्रेक जो आहे त्याला टोटल कंप्लीट करायला अराऊंड 2-3 तास लागतील. या ट्रेकला मी आधीसुद्धा आलो होतो. फर्स्ट टाईम जेव्हा मी गोरखगडला आलो होतो तेव्हा पण गोरखगड हा खूप भारी होता. या गडाला गोरखगड नाव कसं पडलं तर ते गुरु गोरक्षनाथ हे थोर गुरु होते आणि त्यांच्यावरून या गडाचं नाव गोरखगड असं पडलं. तर गडावर आजही गोरक्षनाथांची गुफा आहे आणि अनेक भाविक इथे दर्शनासाठी येतात. आणि गोरखगडाची उंची ही साधारणतः 2100 फूट आहे समुद्र पातळीपासून त्याची उंची. आणि या गडाची सर्वात मोठी ओळख जर तुम्हाला सांगायचं झालं तर याची सर्व मोठी ओळख ही तिथल्या पायऱ्या आहेत. पूर्ण स्ट्रेट जसं हरिहर फोर्टला आहेत पायऱ्या, तशा पायऱ्या गोरखगडला आहेत. तर खूप थ्रिलिंग एक्सपिरियन्स होणार आहे. आज वीकडे असल्यामुळे एवढी गर्दीही नसणार, त्यामुळे प्रॉपर सर्व मला कवर करता येईल. आणि बघू कशा प्रकारे मी कवर करू शकतो. आणि सांगायचं झालं सेम हरिहरसारखा एक्सपिरियन्स आहे. सरळ एकदम स्ट्रेट पायऱ्या, जागोजागी पाण्याचे टाक, गोरक्षनाथाची गुफा बघायला भेटेल.
सह्याद्रीची माउंटन रेंज बघायला भेटेल. तर ह्या प्रवेशद्वारापासून आम्ही आता एंट्री करणार आहोत आणि बघू आता ट्रेकिंग एक्सपिरियन्स कसा होतो आहे. संपूर्ण मी गोष्टी कॅप्चर करण्याचा प्रयत्न करेन या ट्रेकमध्ये. तर जय शंभो महादेवाचं नाव घेऊन ट्रेकला सुरुवात करतो आहे. हर हर महादेव. तर ट्रेकला सुरुवात केली आहे आणि ट्रेकच्या सुरुवातीस विठ्ठल रखुमाईचं मंदिर होतं. आम्ही आतमध्ये गेलेलो, पण आतमध्ये व्हिडिओ करण्यास अलाउड नव्हतं, त्यामुळे आतमध्ये काय आम्ही व्हिडिओ केले नाही. आणि ट्रेकच्या सुरुवातीलाच असं पॅच आणि तर ट्रेकिंगचा जो रूट आहे तो पूर्ण स्लिपरी आहे. जर तुम्ही येणार असाल तर चांगल्या ग्रिपचे शूज घाला. मी तर चप्पल घातली. आणि ट्रेकला येण्याचा बेस्ट टाईम तसं तर कधीही येऊ शकता. पावसाळा, उन्हाळा आणि थंडी, तिन्ही ऋतू हे बेस्ट आहेत. पावसाळ्यात थोडंसं अवॉइड करा जर तुम्ही फ्रिक्वेंट ट्रेक करत नसाल तर, कारण पूर्ण जो रस्ता आहे तो खूप स्लिपरी असतो आणि खास करून त्याच्या पायऱ्या आहेत गडाच्या, ज्या सरळ पायऱ्या आहेत त्या चढताना काय वाटत नाही, पण उतरताना त्या खूप रिस्की होतात. जर एक जरी पाय घसरला, एक जरी पाय घसरून पडला तर तो मागे असलेल्या सर्वांना घेऊन खालती पडेल. तर पावसाळ्यात त्यांनीच या जे लोक फ्रिक्वेंट ट्रेकिंग करतात, ज्यांना ट्रेकिंगचा जास्त एक्सपिरियन्स नाही, त्यांनी मॉन्सून अवॉइड करा. आणि नंतरला तुम्ही कधीही येऊ शकता, उन्हाळ्यातही येऊ शकता, असं काही नाही आहे. बरेचसे ट्रेकिंग लवर्स उन्हाळ्यातही ट्रेक करतात महाराष्ट्रामध्ये आणि पावसाळ्यातही करतात. बट जसं मी बोललो की तुम्ही जास्त एक्सपिरियन्स नसाल तर मॉन्सून अवॉइड करा. तर गडाचं नाव गोरखगड, एक गोरक्षनाथ जे होते त्याच्यामुळे हा गडाला, एक मिनटं पहिलं चढू दे, गोरखनाथ हे नाव पडलं. पण गोरखनाथ हे नाव, गोरखगड हे नाव कसं पडलं तर ते तुम्हाला थोडक्यात सांगतो. गुरु गोरखनाथ हे भारतातील महान योगी आणि नाथ संप्रदायातील सर्वात प्रसिद्ध संतांपैकी एक मानले जातात. त्यांना योग, धान्य आणि अध्यात्माचा प्रसार केला. आजही भारतातील अनेक ठिकाणी त्यांचे मंदिरे आहेत आणि गुफा देखील आहेत. तर साधारणतः आम्ही अर्धा किलोमीटर ट्रेक जो आहे पार केला आहे आणि टोटल ट्रेक जो आहे 3-3.5 किलोमीटर आहे. आणि जर राऊंड ट्रिप केला तर तो साधारणतः 7 किलोमीटर होईल, 7-7.5-8 किलोमीटर. आणि ट्रेकची जी डिफिकल्टी आहे ती मॉडरेट टू डिफिकल्ट आहे आणि एवढा काही खूप डिफिकल्ट नाही. सुरुवातीला काही एवढं चढण नाही, सरळ रस्ता आहे. पण नंतरला जो ट्रेक आहे, जेव्हा त्या पायऱ्या येतील तेव्हा जो ट्रेक आहे तेव्हा जो खूप सरळ होऊ शकतो आणि खूप सरळ म्हणजे एकदम स्ट्रेट 90 डिग्री. तर तिथे थोडासा ट्रेक डिफिकल्ट होऊ शकतो. थोडासा नाही, खूप होऊ शकतो, कारण सरळ चढणं खूप डिफिकल्ट आहे. आणि चढायची पण एक टेक्निक आहे, कसंही चढून नाही चालणार, कारण एक जरी पाय घसरला तर डायरेक्ट खालते. तर पावसाने परत सुरुवात केली. हो 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 बघा, मगाशी मस्त ऊन पडलं होतं थोडंफार, बघायला परत पावसाने सुरुवात केली. हो मस्त. पावसात ट्रेकिंग करायची एक मजाच वेगळी आहे, कारण पावसामध्ये जो निसर्ग आहे तो अजून सुंदर होतो आणि ट्रेक करायची मजा जी आहे ती अजून वाढते. आणि गोरखगड आम्ही आधी पण केला होता, जसं मी तुम्हाला सुरुवातीला बोललो की गोरखगड हा माझा सेकंड टाईम आहे. आणि मुंबईपासून गोरखगड हा वन डे पॉसिबल आहे. खूप इझिली तुम्ही वन डेमध्ये हा ट्रेक कवर करू शकता.
आणि सकाळी निघून तुम्ही संध्याकाळी रिटर्न घरी येऊ शकता. त्यामुळे बहुतेक लोक जे मुंबईचे आहेत ते विकेंड्सला इथे येत राहतात. आज काही विकेंड नाही आहे, आज तर सोमवार आहे. आणि वरून हा पाऊस यार मस्त. पावसामुळे ट्रेक करायची जी मजा होती ती डबल झाली. आता मी क्लिअर दिसलं असेल. पावसामुळे ट्रेक करायची जी मजा होती ना ती आता डबल झाली यार. चार छान लागले ट्रेकिंगला. मस्तपैकी पाऊस पडतोय आणि पूर्ण ट्रेकमध्ये कोणीच नाही आहे. बहुतेक आम्ही दोघंच आहोत आणि अजून कोण पुढे भेटला असेल तर मला नाही वाटत पुढे कोण भेटलं, कारण पार्किंग एरियामध्ये कोणीच नव्हतं. म्हणजे कोणाच्याच गाड्या लागल्या नव्हत्या. एक दोन गाड्या होत्या त्या बहुतेक तिथल्या एरियातल्या लोकल त्यांच्या असतील गाड्या. बट बघायला गेलं तर ट्रेकिंगला आता सध्या आम्ही दोघेच आहोत, मी आणि माझा भाऊ, आणि अजून कोणीच नाही आहे ट्रेकिंगमध्ये, फक्त आम्ही दोघेच आहोत. सुरुवातीला मी थोडासा नर्वस होतो की मी कशाप्रकारे ब्लॉग शूट करेल, कशाप्रकारे मी बोलेल. बट आता एकदा का सुरुवात केली की त्यात आपण फ्लुएन्स होऊन जातो. तर आता पाऊस अजून जोरात वाढला आहे. ॲक्च्युली मी चष्मा नाही घातला, कारण चष्मा घातली की माझ्या डोळ्यावर चष्म्याला काचेवर फॉग बसतात, त्यामुळे मला दिसायला होत नाही. त्यामुळे मी विदाऊट चष्मा हा ब्लॉग करते. यार मस्त एक्सपिरियन्स यार. पावसामुळे ट्रेकचा एक्सपिरियन्स अजून वाढला. हा ना हो, या पावसाने अजून जोरात आक्रमण केलंय. आणि रस्ता बघा यार. हो हा भाई एक सेकंड. हो यार रोड बघा यार, चालणारा रस्ता बघा. काय माय गॉड. हो बघू शकता वातावरण पावसाने कसं झालंय. एक मिनिट बाय, मला हात दे. तुला पण घेतला असतो. हो पहिल्यांदा मी कुठला ट्रेक एवढा एन्जॉय केला असेल, कारण मी आतापर्यंत जेवढा पण मी ट्रेकला गेलो तिकडे कधीच असा पाऊस पडला नव्हता. पण आता तुम्ही बघू शकता काय. सुपर यार, खरंच खूप भारी एक्सपिरियन्स आहे. हो माझा कॅमेरा वॉटरप्रूफ आहे त्यामुळे काही टेन्शन नाही. हो 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 वाव, भारी एक्सपिरियन्स. चला जरा मला पण कॅप्चर कर. हां आणि वातावरण बघू शकता एकदम किती पावसाळी झालं. ट्रेकिंग केली आणि अजूनही आम्ही जे ट्रेकिंग सुरू व्हायच्या आधीचं टेम्पल येतं, एक छोटंसं मंदिर आहे, तर तिथे आम्ही आता पोहोचलोय. तुम्ही बघू शकता शेड लावलेलं आहे, तिथं मंदिर आहे. तर आता कसलं मंदिर आहे आपण जाऊन बघू. मी आधी आलो होतो पण मला आता आठवत नाही. आणि मंदिराचा थोडंसं पहिला तुम्ही बघू शकता लोकांनी इथे अशा प्रकारे हा कचरा टाकलेला आहे. आय नो की हा यूज मी वाला जो बॉक्स आहे तो भरलेला आहे, जो कचऱ्याचा डब्बा आहे तो भरलेला आहे. बट मला असं बोलायचं होतं की यार हा यूज मी वाला बॉक्स भरलेला असला पण तुम्ही हा कचरा कॅरी केला पाहिजे होता. आणि पुढे कुठे जर खाली बॉक्स भेटला होता तिथे तुम्हाला टाकला पाहिजे होता. तुम्ही असा बॉक्स भरला म्हणून तुम्ही असं बाहेर टाकणं असं चुकीचं आहे. तर मी इथे येणाऱ्या ट्रेकर्स आहेत त्यांना मी एवढीच विनंती करतो की जो कचरा आहे, प्लास्टिकचा कचरा आहे किंवा प्लास्टिकची बॉटल आहे किंवा काही खाद्यपदार्थ किंवा काही वेस्ट फूड आहे, काही जे तुम्ही कॅरी करता जे तुम्हाला फेकायचं असेल तर तुम्ही प्लीज इथे तिथे न फेकता यूज मीचा जो बॉक्स आहे, अशा प्रकारे यूज मीचे बॉक्स आहेत त्याच्यात तुम्ही फेका. किंवा जर बॉक्स भरलेला असेल तर तुम्ही तो स्वतः कॅरी करा. कुठे दुसरीकडे जर खाली भेट असेल तर तिथे फेका, पण प्लीज असं तुम्ही आजूबाजूला फेकू नका. हा परिसर घाण करू नका. आणि
गोरखगड जो आहे. आणि गोरखगडही नाही, असं भरपूर गड फिरताना ती घाण न होणार याची काळजी घ्या आणि कचरा करू नका प्लीज. तर आता आपण ह्या शेडजवळ पोहोचलोय. तर आता इथे एक मंदिर आहे, मी लास्ट टाइम आलो होतो मला आठवतंय. बट आता हे मंदिर आपण कसलं आहे ते बघू. हे मंदिर कसलं आहे, मला वाटतं आय थिंक महादेवाचं हे मंदिर आहे. स्त्रियांनी प्रवेश करू नये म्हणजे याचा अर्थ कार्तिक स्वामींचं हे मंदिर कदाचित असावं है ना. तर बघू शकता कार्तिक स्वामी ते मंदिर आहे. आय थिंक कार्तिक स्वामी आहेत की आय डोंट नो कसलं मंदिर आहे मला माहित नाही. बट मी एवढं सांगू शकतो स्त्रियांनी प्रवेश करून हे जातं कार्तिक स्वामींचं हे मंदिर असू शकतं. बट नमस्कार, देवाला प्रार्थना करून अजून जो अर्धवट आपला ट्रेक बाकी आहे, पुढच्या ट्रेकला आपण सुरुवात करणार आहोत. आता पुढचा जो पॅच आहे तो एकदम सरळ येणार आहे. हरिहर सारखा जर तुम्ही हरिहरचे जर ट्रेक बघितले असतील तर त्या ट्रेक सारखाच आहे. बट मला असं वाटतं की लास्ट टाइम जेव्हा मी आलो होतो, आय थिंक मी हरिहर गेलो नाही आहे. बट स्टील मला हरिहरपेक्षाही तो ट्रेक स्ट्रेट वाटतो. हरिहरपेक्षाही 90 डिग्री स्ट्रेट आहे तो. तर अर्ध्यापेक्षा जास्त ट्रेक आम्ही पार केलेला आहे. पण झालं असं की माझा जो कॅमेरा आहे त्याची बॅटरी स्विच ऑफ झाली आणि मी त्याला चार्जिंगला लावतोय, पण त्याची चार्जिंग होत नाही आहे. कारण पावसामुळे माहीत नाही काय होतंय, बट तो चार्ज होत नाही आहे. तर मी पुढची शूटिंग जी आहे ती मी गोप्रो मधून करतोय. ठीक आहे, इकडं बघा. Woo! तर त्याची चार्जिंग उतरली, तर मी त्याला चार्ज नाही करू शकत. तर जेवढी पण पुढची शूटिंग आहे ती मी आता या फोनमधून कव्हर करतोय. ट्रेक अर्धा कंप्लीट झालेला आहे, अजून अर्धा बाकी आहे. जो स्ट्रेटवाला पॅच जो आहे, जो एकदम स्ट्रेट आहे, ज्या स्ट्रेट पायऱ्या आहेत त्या अजून बाकी आहेत. आणि तोच गोरखगडची मेन हायलाईट आहे. त्यामुळे त्याला केलंच पाहिजे. आणि बघू शकता पावसामुळे जे वातावरण आहे ते कसं एकदम भारी झालंय यार गाईस. एक नंबर झालंय, भयानक खतरनाक. आम्हाला दोघे जण भेटले होते जे ट्रेक करून परत आले होते. त्यांनी असं बोलले की जर खूप पाऊस पडत असेल आणि त्या पायऱ्यांवरून खूप पाणी येत असेल तर वरती जाऊ नका. गुफा आहे गोरक्षनाथांची, तुम्ही तिथेच थांबा असं त्यांनी आम्हाला सांगितलं. तर आता वरती जाऊन बघू काय स्टेटस आहे. बघू शकता गाईस, दगड बघा किती मोठे आहेत. तर वरती जाऊन बघू काय स्टेटस आहे पावसाची. पाऊस काय तिथे करतोय, वरती आम्ही पोहोचू शकतो का नाही, वरचं ट्रेक पॉसिबल होऊ शकतो का नाही. जास्त पाऊस पडला तर आम्हाला ट्रेक स्किप करावं लागेल आणि परत रिटर्न यावं लागेल. कारण ते जे दोघं होते जे आम्हाला अर्ध्या ट्रेकमध्ये भेटले होते त्यांनी आम्हाला असं सजेस्ट केलं की जास्त पाऊस पडत असेल तर तुम्ही रिटर्न या, वरती जाऊ नका. कारण जो पायऱ्या आहेत त्या खूप स्लिपरी होतात. तर अशा वेळी रिस्क न घेता माघार घेणं हाच चांगला डिसिजन आहे. सो लेट्स सी काय होतंय ते बघू. पूर्ण 90 डिग्री पायऱ्या आहेत. शेअर कर. आरामात आरामात. ते म्हणतात ना की प्रयत्नाचं काय म्हणतात, प्रयत्नांनी परमेश्वर, प्रयत्नांनी वाळू रगडे तेलही दिगळे असं काहीतरी आहे ना. ते तसंच काहीतरी झालं आमच्यासोबत. थोडं काही क्षणापूर्वी आम्ही असा विचार करत होतो पण ते बोलतात ना, ऍक्च्युली हे धुके आपले हे झालेत ना, क्लिअर झाले त्यामुळे आपल्याला व्यवस्थित दिसला. आणि आम्ही आता जस्ट इकडे, हा कुठला दरवाजा आहे, एंट्रन्स आहे ना, तर आम्ही कुठल्या तरी एक दरवाजापाशी पोहोचलो नाही, मला नाव माहिती नाहीये. पण छान आहे व्ह्यू. फोटो घ्यायला पाहिजे सगळे डोंगराच्या भारी. तर आता आम्ही त्या दरवाजापाशी पोहोचलोय. जो ट्रेक आहे, ज्या पायऱ्या आहेत त्या खूप स्लिपरी आहेत.
जर तुम्ही पावसाळ्यात येत असाल तर चांगले ट्रेकिंग शूज असणं तुमच्याकडे गरजेचं आहे. अदरवाईज तुमचा पाय जर स्लिप झाला तर तुम्हाला इथून तुम्ही डायरेक्ट मेल्यात जमा म्हणजे तुम्ही जगू तर शकत नाही, कारण डायरेक्ट तुम्ही पातळात बघू शकता. थोडासा मी पायऱ्या दाखवायचा प्रयत्न करतो. त्या साईडला व्ह्यू बघा. हो हो हो. थोडासा आता व्ह्यू क्लिअर झालाय. थोडासा आता व्ह्यू क्लिअर झालाय. पहिला फुल धुके होते, कम्प्लीट व्ह्यू ब्लॉक होता, समोरचं काहीच दिसत नव्हतं. पण आता तुम्ही बघू शकता समोर थोडासा व्ह्यू क्लिअर झालाय. धुके जे आहेत ते राईट साईडने लेफ्ट साईडकडे जात आहेत आणि पूर्ण व्ह्यू क्लिअर झालाय. आणि पाऊसही आता थांबलाय. पाऊसही थांबलाय. तर ट्रेक जो आहे तो खूप सुरुवातीला मॉडरेट होता, पण आता ट्रेक खूप डिफिकल्ट झालाय. आणि बिगिनर्ससाठी तर डेफिनेटली नाही आहे. एक्सपिरियन्सवाला असेल तर तरच तो हा ट्रेक करू शकतो. अदरवाईज एक टायमाला माझी पण फाटली होती. रिटर्न घरी जावं असं वाटत होतं, बट नाही आलो. तर दरवाजाचा जो भाग होता तो आम्ही आता मागे सोडलाय आणि आता आम्ही थोडा त्याच्या वरती आलोय. बट वरती आलोय तरीही तुम्ही इकडचा बघू शकता रस्ता. इथे पण तीच हालत आहे. हां, तू जा वरती. हां, तर सुहास आता तुम्हाला चढून दाखवेल की कसं चढायचं याच्यावर. बघू शकता पूर्ण सरळ आहे. फक्त इथे सपोर्टसाठी थोडं थोडं आहे. तुम्हाला नो डाऊट की तुम्हाला शूज प्रॉपर लागतील, चांगले ग्रीपवाले लागतील. अदरवाईज शूज जर तुमचे चांगले ग्रीपवाले नसतील तर तुम्ही वरतून कोसळू शकता असे खालती. आणि प्रॉब्लेम होईल की तुमच्या मागून जे मागेचे जे माणसं असतील, तुम्ही जर घसरून पडलात तर तुम्ही सोबत त्यांनाही घेऊन खालती याल. म्हणजे तुमचे तर लागतील प्लस त्यांचे पण लागतील. तर असा हा, बापरे, बघू शकता एकदम सरळ आहे. सुहास मात्र वरती गेलाय आणि हा बघा गड. व्ह्यू पूर्ण क्लिअर झालाय. व्ह्यू पूर्ण क्लिअर झालाय. प्रॉपर व्ह्यू दिसतोय. इकडे नाही, इकडे बघू शकता. आधी खूप धुके होती त्यामुळे चढायला थोडी फाटत होती, कारण धुक्यात काहीच दिसत नव्हतं. आता कसं व्ह्यू क्लिअर झालाय त्यामुळे चढायला थोडंसं इझी झालंय. आणि पहिला फाटायची थोडी, बघून खालती बघितली की भीती वाटायची, पण आता एवढा रिस्क नाही. आणि 2 वेळा आम्ही क्विट करायचा प्रयत्न केला होता, किंवा आता नको बस झाला, आता घरी जाऊया, काय अर्थ नाही ह्याला. बट थोडासा प्रयत्न केले आणि आपोआप ती भीती गायब झाली. आता या पायऱ्या परत बघा, पूर्ण 90 डिग्री पर्यंत पूर्ण 90 डिग्री आहेत. मी बोलू ना, चढायला काय नाही, बट उतरताना खूप जाम फाटणार आहेत. परत एकदा सुहास आपल्याला चढून दाखवणार आहे कशा पद्धतीने चढायचं. रिस्की आहे. सजेस्ट करीन की पावसाळा अवॉइड करा, कारण आपल्याला हे माहित नाही आपण कुठला पाय टाकू आणि कुठला पाय स्लिप होईल आणि आपण खाली जाऊ. बघताना आपल्याला वाटेल की यार इकडे पाय ठेवतो फायनली, बट तुम्ही पाय ठेवाल आणि चुकून जर तो ग्रिप्स सुटली तर तुम्ही डायरेक्ट खालती. आणि आता मी थोडंसं टॉपला आलोय आणि टॉपचा व्ह्यू बघा. ओ माय गॉड, पूर्ण व्ह्यू क्लिअर झालाय. बघू शकता. पूर्ण व्ह्यू क्लिअर झालाय गोरखगडाचा. आधी जे गोरखगड होतं ते पूर्ण त्यात हरून गेलं होता, पण आता व्ह्यू क्लिअर झाला. पण मला असं वाटतंय अजून काही असा पट्टा आहे जो एकदम स्ट्रेट आहे आणि तो अजून आम्ही अजून तिथे पोहोचलो नाहीत कदाचित. इकडे बघू शकता काय बोर्ड लावलाय. इथे बघा लिहिलंय दुर्ग गोरखगड पाण्याची टाक, मुरबाड विभाग, पोवणे विभाग, ठाणे. ऍक्च्युली हा गोरखगड जो आहे तो ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात येतो आणि खूप फेमस आहे. वन डे साठी परफेक्ट आहे. व्ह्यूज तर विचारू नका, तुम्हाला दिसतातच आहेत. किती भारी व्ह्यू आहेत यार, मस्त. हो, टाइमलॅप्स भारी येईल, खरंच टाइमलॅप्स खूप भारी येईल. बट आता मोबाईलला चार्जिंग नाही आणि गोप्रो माझा डेट झालाय. तिकडे नाही जायला भेटणार. क्यों भाई? स्ट्रेट आहे, काय पकडायला वगैरे पण नाही. अरे यार, अब यहाँ तक आ गए तो अभी क्या स्ट्रेट. माझी फर्स्ट ब्लॉग आहे, मी काय बोलतोय मलाच माहित नाही.
काय इन्फॉर्मेटिव्ह आहे का नाही मला समजत नाही, बट ठीक आहे. पकडू मी. येस ब्रो. ये कसं येऊ? थोडस वरती आहे ना, माझ्या हातात देतो. तुला हात लावला की चढेल जमणार नाही. इस बार बचा ले मेरे मालिक, अगली बार नहीं आऊंगा, प्रॉमिस. हात देणार तर फोन. तू भाई मोबाइल ले ले, तेरा मोबाइल ले ले जल्दी. आणि हा बघा, कुठली पण गोष्ट तर तुम्हाला वाटते की तुम्ही करू नाही शकत, तर नक्कीच करा. आम्हाला असं वाटलं होतं की आम्ही नाही शकू शकत, थोडंसं आम्ही रिस्क घेतलं आणि मग ती भीती जी आहे ती गायब झाली. आणि आता अर्ध्यापेक्षा वर आम्ही आलेलो आहोत. आता बघू पुढचा पॅच कसा आहे, पुढचा ट्रेक कसा आहे. रस्ता आणि अशा ठिकठिकाणी तुम्हाला असे बोर्ड दिसतील. बोर्ड दिसतो तुम्हाला असं, हा, त्यामुळे चुकण्याचं काही इथे काही शंका नाही. तुम्ही आलात तर तुम्ही इथे काही चुकू शकत नाही. फक्त आम्ही चुकलो कारण ते धुक्यांमुळे मला काही रस्ता दिसला नाही. बट चुकण्याचे काही चान्सेस नाहीत. जागोजागी प्रत्येक ठिकाणी बोर्ड लावलेले आहेत. तुम्ही इझिली टॉपला जाऊ शकता आणि जागोजागी तुम्हाला टाक बघायला भेटतील, पाण्याचे टाक. जुन्या काळात असे साधू संत होते किंवा इथली लोक जे होते ते हे पाणी वापरायचे. आता इथला जो टाक आहे, थोडं साईडला ये, दाखवू. जसं आता इथला जो टाक आहे, ठीक आहे, पकड, तर कंटिन्यू कर. पूर्वीच्या काळात जे साधू संत होते, जे पूर्वीचे लोक होते, ते इथे पाणी प्यायचे आणि इथल्या पाण्याचा वापर करायचे. मी जेव्हा आय थिंक मी 2024मध्ये आलो होतो, ऑगस्टमध्ये आलो होतो, तेव्हाचा पण माझा एक्सपिरियन्स जो होता गोरखगडचा तो अप्रतिम होता. आणि आताही गोरखगडचा जो माझा एक्सपिरियन्स आहे आताचा, तो पण भन्नाट आहे. थ्रिलिंग एक्सपिरियन्स होता, खूप कडक एक्सपिरियन्स होता, मजा आली. आणि गोरखगडला जर तुम्ही येत असाल तर नक्कीच गोरखगडाला भेट द्या. खूप सुंदर असा हा गड आहे. आणि ही आहे गुफा. ही गुफा मला असं वाटतं गोरक्षनाथाची होती, ते इथे तपस्या करत होते, तर त्यांची ही गुफा आहे. आतमध्ये जाण्यासाठी आपल्याला चढायची असेल खाली पायऱ्या आहे, इकडून पायऱ्या आहेत, स्लिपरी आहे. मान्सूनमध्ये जर तुम्ही येत असाल तर तुम्हाला एकच गोष्टीचं तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. त्याचा अर्थ असा आहे की तुमचं पाय स्लिप झाले नाही पाहिजे. तुम्हाला चांगल्या क्वालिटीचे शूज घालणं कंपल्सरी आहे. चांगल्या क्वालिटीचे शूज तुम्हाला घालणं कंपल्सरी आहे, कारण एक स्लिप आणि तुम्ही डायरेक्ट खाली नाही, वर ढगात. खाली जाईल पण तो डायरेक्ट कसलं बाहेर दिसतोय बघ. आणि बघा व्ह्यू यार, तिथून फोटो घ्यायला पाहिजे. इथे फोटो घे. कुत्रा आला बघ, आपला आला रेडी. डॉगेश भाई दोघेश भाई पण आलेले आहेत. खूप सुंदर आहे गोरखगड. ते छान फोटो आहे. तर ही आहे ती गुफा, बघू शकता. आणि तरी लोकांनी इथे कचरा वगैरे खूप केलेला आहे. ॲक्च्युली ही जी जागा आहे मेडिटेशनसाठी आहे, ध्यान करण्यासाठी आहे. बट तुम्ही बघू शकता इथे लोक ध्यान कमी आणि लोक इथे टाइमपास जास्त करतात. जा बघा किती कचरा केलाय. यूज मीचा जो बॉक्स आहे, असं नाही की आतमध्ये नाही आहे, तरीही लोकांनी कचरा केलाय. म्हणजे लोकांना काय बोलायचं, लोकांना चांगलं सांगणं की वर्थ आहे का नाही ते पण सांगू शकत नाही. किती शांत वाटतं ना. तर आता आम्ही जी लोखंडी शिडी आहे, 2 जण आम्हाला भेटली होती. त्यांनी बोलली की ते लोखंड शिडीच्या वरती जाऊ नका जर जास्त पाऊस असेल तर, कारण जो वरचा जो रस्ता आहे तो म्हणजे ज्या पायऱ्या आहेत त्या बघू शकता की अशा सरळ आहेत. खूप सरळ आहेत. आणि आम्ही आता
परत विचार करतो की यार वरती जाऊ का नको यार, काय टेन्शन आलं आहे. कारण बघू शकता एकदम सरळ जायला काय नाही की, पण उतरताना वाट लागणार जाम. उतरताना कसं उतरायचं त्याचं टेन्शन आहे. आणि हा व्ह्यू बघा, खालती बघितली की असं वाटतं खालती जमीन आहेच नाही. खालती असं वाटतं की पूर्ण पाताळ आहे. पाताळ म्हणजे धुके आहे, म्हणजे काहीच दिसत नाही. त्यामुळे थोडंसं जीव जो आहे तो थोडासा असं वाटतं की धोक्यात जातो आहे. चढू की नाही चढू विचार चालू आहे. काय करायचं. मालिक है उनके दिन में अभी यहाँ तक पहुँचा है तो ऊपर भी पहुँचा देंगे. हाँ ऊपर ही पहुंचा देंगे भाई. अपने पास बुला लेना, ऐसा अपने पास बुलाना इतना तो ऊपर नहीं जाना चाहता. कारण बघू शकता मित्रांनो किती सरळ आहे यार हा जो पट्टा आहे ना. आणि साईडला बघायला गेलं तर काहीच नाही ना, ग्रिप वगैरे काहीच नाही. तर ठीक है, जो होगा वो देख लेंगे. चढ़ जाते हैं, जो होगा वो देख लेंगे भाई. ये ले भाई व्हिडिओ बना. ओके चला हां, अशा प्रकारे आता कॅमेरा मी पकडलेला आहे आणि आमचे बेअर गिल्स चढणार आहेत ऑलमोस्ट 90 डिग्री बिना सपोर्ट. आज मला आमच्या काय म्हणत रे अँसेस्टरची जाम आठवण यायला लागले, कारण ते पण माकड होते. आम्ही माकडासारखं चढणार आता. ए भाई आराम वाटतं विजय. आणि हा चालला असा बघा, बघू शकता अशा प्रकारची चढाई करायसाठी तुमची हेल्प. साईडला बघायचं तर मी साईड होऊन जाणार. आईची जय. खरंच घरी सिरियसली सांगतो, घरी तर हे व्हिडिओ जर हे घरी व्हिडिओ माहिती पडले बघितले ना तर आई शपथ आई कधी पाठवणार नाही मला. माझी मान दुखायला लागली पण त्याचे पाय दुखत नाही चढताना. आणि पुन्हा असं काय म्हणतात धुके आलेले आहेत. तर आता मला असं वाटतं की आम्ही वरती जाण्याचा जो निर्णय घेतला असं वाटतं चुकीचा ठरू नये. आता मी जाणार आहे आता वरती. अशा प्रकारे पहिला गाडी पोहोचलेला आहे ऑलमोस्ट वरती. थोडा रेस्ट घ्यावं, आम्ही पण येतोय. चला आता मी पण येतोय. दिसतंयस येस. आता माझी बारी आहे. गुड लक. चलो. तर माझा भाव देखील सक्सेसफुली वरती आला आणि मी तर आधी आलोच होतो. तसं बघायला गेलं तर जर तुम्ही घाबरला नाहीत तर तुम्ही येऊ शकता वरती. कारण मनात जी भीती असते तीच आपल्याला वरती चढायला अडवते. जर ती तुम्ही भीती घालवलीत तर तुम्ही वरती चढू शकता. आणि प्रत्येक पायऱ्याला तुम्ही बघू शकता असं पकडायला आहे बघा. ही ग्रीप स्ट्रॉंग पकडली तर तुम्ही वरती चढू शकता. हे बघा ह्याला पण ग्रीप आहे. ही ग्रीप जी आहे ती चढण्यासाठीच वरती दिली आहे. तर त्या ग्रीपला पकडून तुम्हाला वरती चढायचं. आणि खूप ट्रेक जो आहे खूप सरळ आहे, 90 डिग्री आहे. आणि ज्या लोखंडी शिड्या होत्या, जो दरवाजा होता तो भाग आय थिंक एवढा स्ट्रेट नाही आहे. बट मला वाटतं पूर्ण जो ट्रेक आहे स्टार्ट टू एंड नाही, जो दरवाजा आहे तो दरवाजापासून ते मंदिरापर्यंतचा जो रूट आहे, जो रस्ता आहे, त्यामध्ये ह्या ज्या पायऱ्या आहेत त्या जास्त रिस्की आहेत. म्हणजे हा जो पॉईंट आहे ना तो मोस्ट डेंजरस पॉईंट आहे. इकडून जर का पाय घसरला तर तुम्ही बघू शकता की तुम्हाला डायरेक्ट खालीच जायचं आहे. तर बघू शकता असं बघू शकता. मी पण आलो ना आता वरती. ओके थोडंसं हार्डली 10 मिनिटाचा रस्ता असेल महादेवाच्या मंदिरापर्यंत पोहोचायसाठी. तर आपण जाऊ पुढे चालत, बघू काय किती व्ह्यू दिसतात आपल्याला, काय काय दिसतंय. तर बने रहे हमारे साथ ब्लॉग में. तर बघू शकता फायनली आम्ही टॉपला पोचलो. खूप संघर्ष केल्यानंतर गोरखगडचा जो टॉप आहे त्या टॉपला एक मंदिर आहे आणि आम्ही त्या मंदिराच्या इथं पोचलो. तर हे पाहू शकता ते मंदिर महादेवाचं हे मंदिर आहे. आणि आपले नंदी भगवान आणि महादेवाचं मंदिर आणि हा समोरचा व्ह्यू किती सुंदर आहे बघा. ॲक्च्युली माझा जो गोप्रो आहे त्याची चार्जिंग ॲक्च्युली संपली होती. खूप पाऊस पडत असल्यामुळे त्याला आम्ही चार्जिंग करू शकत नाही. मोबाईल जो आहे त्याची बॅटरी डेड झाली होती आणि चार्जिंग पोर्ट जो असतो त्याच्या आतमध्ये पण पाणी गेलं होतं, त्यामुळे मोबाईल दोन्ही स्विच ऑफ झाले होते. आता जरा पाऊस थांबला आहे त्यामुळे आम्ही त्याला थोडासा मोबाईलचा जो चार्जिंग पोर्ट आहे त्याला आणि चार्जिंग केली आणि मग हा वरचा व्ह्यू आम्ही कॅप्चर केला. पूर्ण धुके सर्व क्लिअर झाले, पूर्ण व्ह्यू क्लिअर झाला
आता एक पण धुके नाही आहेत. मागचा व्ह्यू तुम्ही बघू शकता, एकदम प्रॉपरली दिसतोय. गोरखगडचा जो एक्सपिरियन्स होता खरंच खूप खतरनाक होता. ॲक्च्युली 2 वेळा आम्ही क्विट करण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही विचार केला की यार आता एवढं आलो आहे आणि पावसामुळे परत रिटर्न जाणं, तर पण रिस्क पण घेऊ शकत नव्हतो, रिस्क पण घ्यायचा नव्हता आम्हाला. बट आम्ही प्रयत्न केले, थोडेसे आम्ही आमचे एफर्ट्स टाकले आणि आम्ही गडाच्या टॉपवरती आम्ही पोहोचलो. आणि टॉपवरून जो व्ह्यू आहे गोरखगडाचा तो खूप सुंदर आहे. आणि खरंच गोरखगडचा हा ट्रेक करून खूप चांगलं वाटलं, मन प्रसन्न झालं. खूप चांगला एक्सपिरियन्स होता गोरखगडचा. नेक्स्ट टाईम पण येईल जेव्हा पाऊस वगैरे कमी झाला असेल तेव्हा, कारण तेव्हा जो रस्ता आहे तो एकदम स्लिपरी नसेल, तेव्हा रस्ता जर प्रॉपर असेल, कारण आता रस्ता खूप स्लिपरी होता. मजा आली ट्रेक करून, पूर्ण व्ह्यू क्लिअर झाला, सर्व धुके क्लिअर झाले. आणि आता आम्ही थोडंसं इथे 5-10 मिनटं बसणार आणि परत खालती निघून जाणार. तर भाई तुला काय बोलायचं आहे, कसा वाटला ट्रेक? फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स होता माझा. हां. आता कधी मी ट्रेलिंग मला कधी असं केलं नव्हतं, ओके. पण असं वाटलं की भाई चणाला की भाई आता जातो खाली मी. हां. पण ठीक आहे, असं काही एवढं काही करू शकता का तुम्ही. आणि जागोजागी असे तुम्हाला सेफ्टी पण आहेत, तुम्ही लाईक पकडून वगैरे येऊ शकता. म्हणजे साईडला काही रॅलिंग वगैरे नसली तरी पण मध्ये गॅप्स आहेत, तुम्ही असं पकडून काळजीपूर्वक वरती येऊ शकता. आणि आता सध्या तरी धुक्यांचं सारखं येतोय जातोय व्ह्यू जातोय क्लिअर होतोय, पण आता खूप छान व्ह्यू क्लिअर झाला. तसं बघू शकता पूर्ण असे हिरवळ दिसते आणि खूप मंदिर पण खूप छान आहे. आणि महादेवाचं मंदिर आहे, तिथं नंदी पण आहे, पण खूप छान आवडलं मला पण. थोडं इथं रेस्ट करून आम्ही परत परतीला निघणार आहोत. तर खूप छान होतं एक्सपिरियन्स. तर अजून एक गोष्ट बोलायची झाली, असे थ्रिलिंग जे असे एक्सपिरियन्स आहेत ते याच्यामुळेच मला बघायला भेटतात. ओके तर मी आता एकटा सिरियसली मी आता जात नाही मोस्टली, थोडा भीती असते कारण एकुलता एक आहे मी म्हणून. तर मी पण एकुलता एक आहे, बट काय जी खाज आहे ती खाज मिटवायला पाहिजे आणि ती खाज आम्ही वरती येऊन मिटवली. आणि खरंच गोरखगडचा जो एक्सपिरियन्स आहे तो मला खूप आवडला, खूप छान होता, खूपच आवडला. वन टाइम एक्सपिरियन्स होता. पावसातही खूप मजा आली, पाऊस वगैरे खूप जोरात पडत होता आणि जो व्ह्यू साईडला जो होता एक नंबर होता. आताही तुम्ही बघू शकता खतरनाक व्ह्यू आहे. आणि त्याच प्रकारे माझा जो ब्लॉग होता तो इथेच संपवतो. आणि तुम्हाला ही व्हिडिओ आवडला असेल तर आवडला असेल ओके, खूप हवा आहे, खूप हवा आहे. बट हा माझा पहिला ब्लॉग होता. जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि माझ्या चॅनलचं नाव अजून मला माहीत नाही, हा माझा पहिला ब्लॉग आहे आणि मी अजून चॅनलला काय नाव ठेवायचं अजून मी सुचवलं नाही. मी चांगलं नाव देईल तर तुम्ही सबस्क्राईब करा. आणि माझा इंस्टा आय डी आहे MKT Atlas, इंस्टाग्रामला त्याला फॉलो करा. आणि मी इंस्टाग्रामवर पण याआधी भरपूर ठिकाणी फिरले, तुम्ही ते व्हिडिओज बघू शकता. इंस्टाग्रामवर अपलोड केले, फोटोज वगैरे अपलोड केले. पण हा ब्लॉग माझा पहिला आहे, फर्स्ट टाईम ब्लॉग आहे. मी माझा ब्लॉग इथेच एंड करतो. धन्यवाद. एंडपर्यंत तुम्ही हा ब्लॉग कंप्लीट केला त्यापासून तुमचे आभार मानतो. आणि असं बोलून मी हा माझा ब्लॉग एंड करतो. आणि पुन्हा आपण भेटू कुठल्या तरी नवीन ब्लॉगमध्ये, नवीन ठिकाणी एक्सप्लोर करू. धन्यवाद.